येस येस. आता त्या सोहळ्याबद्दल सांगायचं झालं तर मी या ज्या सगळ्या माझ्या फिमेल आर्टिस्ट आहेत, को आर्टिस्ट, त्यांचं ना मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहीन. कारण की असं एवढं छान काय म्हणतात घडवून आणलं. सेटवरती कधीच झालेलं नव्हतं हे आणि कोणीच केलेलं नव्हतं. आमचा असा ग्रुप झालेला आहे की आमची एक फॅमिली झालेली आहे. त्यामुळे ही मुलगी अक्षरशः मला मुलीसारखी आहे. त्यामुळे मला ती प्रेग्नंट राहिली म्हटल्यानंतरच मला खूप आनंद झाला आणि दिवसेंदिवस आम्ही तिची प्रगती बघतो आहोत. नाही, ॲक्च्युली आत्ता मला 7वा लागला आहे, मी 8व्या महिन्यातही काम करणार. तर मला ना या सगळ्या बायकांचा इतका सपोर्ट आहे. आमचे डिरेक्टर सर, अर्जुन आहे, अमित आहे, असं सगळ्यांचा इतका सपोर्ट आहे ना की मला काम करण्यासाठी खूप काय म्हणतात एनर्जी येते. आणि तुम्ही बघतच असाल की मी पूर्ण वेळ म्हणजे मी ऑन असते. कारण ही लोकं ना कधीच मला असं जाणवू देत नाही की मी काहीतरी खूप अशी मी काहीतरी वेगळं घडलं आहे किंवा मी फॅमिली मेंबर जसं असतात ना तसंच आहे. आणि मी खरंच म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं की एवढं सगळं माझ्याबरोबर घडेल, पण हे घडलं आणि त्याच्यासाठी मी खूपच थँकफुल आहे. प्राजक्ता ताई, जी कल्पना आहे, तिने खरंच माझ्या आईसारखं सगळं केलं आहे आणि तिची तर मी स्पेशली थँक्स आहे. कारण की हे सगळं घडवून आणणं, अरेंज करणं याची सुरुवात तिने केली आणि मग ह्या बायकांनी पण तेवढाच तिला सपोर्ट केला. त्यामुळे मला खूप ब्लेस्ड आहे असं वाटतं. थँक्यू सो मच.